प्रदर्शन षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद होतोय. पहिल्या चेंडूमध्ये विकेट शुभमंगल. मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल. संघाची धावसंख्या 1 ने वाढ होते. बघू आपल्या संघासाठी काय करतात फलंदाज. चांगली अशी गोलंदाजी प्रदर्शन. पुढचा चेंडू आपल्या संघाने मारण्याचा प्रयत्न टोलावला आहे परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल राहतील. चांगली अशी गोलंदाजी, तेवढीच चांगली अशी यष्टीरक्षण बघायला भेटते आपल्याला. 3 बॉल. पुन्हा एकदा एक धाव घेण्यामध्ये सफल फलंदाज. पुढे उंटवण्याचा प्रयत्न राहुल यांचा परंतु एक धाव आणि अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न परंतु त्यामध्ये सफल झालेले आहेत. 2 धावा भेटतात संघाला. अतिशय उत्कृष्ट असा सामना बघायला भेटतो आपल्याला. डावखरी फलंदाज राहुल यांच्या माध्यमातून पुढे मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला मौका होता खेळाडूला बाद करण्याचा परंतु खराब यष्टीरक्षणामुळे तो मौका भेटू शकला नाही. आता खेळाडू बाद झाला असता. 1 गोल 5. पहिले षटक चालू संघाचे. गोलंदाजीचे प्रदर्शन. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा नोचा इशारा. त्रिफळशी झालेला फलंदाज परंतु पंचांचा नोचा इशारा, त्यामुळे खेळाडू हा बाद करण्यात येणार नाही. सुदामांना घुगे यांचं इथे हार्दिक अभिनंदन. त्रिफळशी झाला होता फलंदाज परंतु पंचांचा नोचा इशारा असल्या कारणाने आपल्याला आउट देता येणार नाही. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यामध्ये सफल. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी बघायला भेटते संघाला. तेवढीच चांगली अशी गोलंदाजी आणि तेवढीच चांगली अशी फलंदाजी बघायला भेटते. चांगलं यष्टीरक्षणही आपल्याला बघायला भेटते. पुढचा चेंडू आपल्या संघात मारण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे टोलला गेला परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल फलंदाज. सुदामांना घुगे यांचं इथे हार्दिक स्वागत. माझे एक चांगले मित्र आहेत ते. 8 रन झाले. 8 रन. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. धावचीज करण्याचा प्रयत्न. पंचांचा नकार. अतिशय चांगली अशी टुर्नामेंट बघायला भेटते आपल्याला बदलापूर शहरामध्ये. 3 बॉल 9 रन. प्रकाश झोतातली अतिशय उत्कृष्ट अशी टुर्नामेंट. एक धाव घेण्यामध्ये पण अंपायर डेलिब्रेट तर नाही ना. पंचांचा एक धावाचा इशारा. अतिरिक्त अशी धाव भेटते संघाला. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी. संघाचे गोलंदाज पुढे मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव घेण्यामध्ये सफल होता फलंदाज. धावचीच करण्याचा प्रयत्न परंतु असफल. एक धाव अतिरिक्त अशी धाव भेटते संघाला. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. राहुल असे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी डावखरी फलंदाज. बघू आपला पुढचा चेंडू. गोलंदाजी थोडे तरबेज. पुढचा मारण्याचा प्रयत्न. एक धाव. चौकार आणि षटकार कधी बघायला भेटतात. प्रेक्षक म्हणतात की चौकार आणि षटकार कधी बघायला भेटतात. 12 रन. 12. षटक संपलेलं आहे. अतिशय चांगला असं षटक गोलंदाजातर्फे. बॉलर कल्पेश. राहुल दादा तुमच्याकडनं अपेक्षा आहे की चौकार आणि षटकार बघायचे सर्वांना. पुढचा चेंडू आणि पुढे येऊन थोडा मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल फलंदाज. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी आणि मारण्याचा प्रयत्न परत त्रिफळाशीच चाललाय फलंदाज. फलंदाज घरी चाललाय. बाद. खेळाडू बाद. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. डीजे साऊंड प्लीज. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी मारण्याचा प्रयत्न आणि ही झेलची अपील परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल. राहुल दादा तुमच्याकडनं आम्हाला चौकार आणि षटकार बघायचा आहे. एकच वादा राहुल दादा. चौकार आणि षटकार परंतु चांगली अशी गोलंदाजी पण पंचांचा एक अतिरिक्त अशी एक धावेचा इशारा. 15 रन. अतिरिक्त अशी एक धाव घेण्याचा इशारा. चांगली अशी गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला भेटतंय.
किती सुंदर असं आयोजन या कात्रप परिसरामध्ये आपले सर्वांचे लाडके सुरजादादा पाटील आणि युवा नेतृत्व रोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून साकारलेली ही टुर्नामेंट संपूर्ण बदलापूर शहरामध्ये या टुर्नामेंटची चर्चा होते, परंतु काही मर्यादा असल्यामुळे 4 बॉल 15 झालेले 15 टुर्नामेंट आहे आणि 15 रन 15 रन झालेले पूर्ण मारण्याचा प्रयत्न, धावचित करण्याचा प्रयत्न करून असफल, एक धाव घेण्यामध्ये सफल. सगळ्यांनी मागे उभं राहायचं, सगळ्यांनी मागे राहायचं. अरे आमचे मित्र गायकवाड स्ट्राइक वर आलेले आहेत. बघू आपल्या संघासाठी काय करतात. टोळवण्याचा प्रयत्न, तेवढेच चांगलं आपल्याला क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण करणारे 3 ओव्हर 17 रन 3 ओव्हर 17 झालेले आहेत. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झालेली आहे 17. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर या ओव्हर मध्ये गायकवाड तुम्हाला या 4 षटकार तरी लावावे लागतील या ओव्हर. 17 शेवटचं षटक आपल्या संघासाठी. सामना जिंकण्यासाठी तुम्हाला पुढचा चेंडू चांगला टोलवण्याचा प्रयत्न, धावचित करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल. एक धावून किती रन? अंपायरने 3 चा इशारा केला, 3 रनांचा. शॉट कोणी खेळला होता आता? मंदार गायकवाड, तुमच्यासाठी एक ऑफर आलेली आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार लावले तो स्वप्नील पाटील यांच्याकडनं तुम्हाला 1001 रोख पारितोषिक देण्यात येईल. बघू पुढचा चेंडू. रोहन मंदार गायकवाड, तुम्ही हा षटकार मारले तर 1001 च पारितोषिक. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल. पंचांचा 1 धावाचा इशारा, अतिरिक्त अशी एक पंचांचा नोचा इशारा. 2 धावा भेटते. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 वाढ होते. पुढचा चेंडू 22 रन्स, 2 विकेट. मंदार यांना 3 षटकार लावायचे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चांगली अशी फिरकी गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघायला भेटते. निर्धाव असा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फिरकी अशी गोलंदाजी. कृपया ज्या महिला इथे आलेल्या आहेत त्यांना आम्ही तुम्हाला विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. सर्व महिलांचे इथे मनस्पूर्वक आभार. सन्माननीय नगरसेविका वैशाली ताई सुरदास पाटील यांचे इथे अभिनंदन. वाईड कॅन्सल केलेला आहे. चांगली अशी फिरकी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते संघातर्फे. मंदार गायकवाड यांना पुन्हा एकदा 3 षटकारामध्ये 1001 रुपयाचं बक्षीस. हे षटकार तर बसत नाही, एकच देव भेटतोय संघासाठी. तेवीस रन 23. राहुल दादा, आम्हाला षटकार बघायचा. 23 रन झालेले आहेत. सामना तुम्हाला जिंकायचा असला तर षटकार आणि चौकार पाहिजे. पुढे मारण्याचा प्रयत्न, चांगलं यष्टी रक्षण आणि इथे आत्मघातकी खेळाडू बाद झालेला आहे. चांगली अशी चोवीस रन झालेले आहेत. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी आणि गच्छाळ असे फलंदाजी बघायला भेटते संघातर्फे आणि इथे खेळाडू झालेले बाद. 24 रन 24 रन. संघाला धावसंख्या जिंकण्यासाठी 26 धावांचे लक्ष्य. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला भेटलंय. 25 विन पाहिजे. 24 रन झालेले आहेत. किती पाहिजेत? 24 चेंडू आणि 25 धावांचे लक्ष्य सामना जिंकण्यासाठी. 25 रन जिंकायला हवेत. 25 रन जिंकायला हवेत. पनवेलकर मोंटाना आणि कल्पसिटी स्टेज जवळ यायचंय. 24 चेंडू मध्ये 25 धावांचे लक्ष्य सामना जिंकण्यासाठी.
पुढचा जो सामना होणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेक साठी इथे उपस्थित राहायचे संघाच्या पाण्याची सोय कर्णधाराला करायची, विनंती आहे. वास्तविक पाहायला गेलं तर 24 धावामध्ये 26 बॉलर चेंडू. बॉलर नेम ही फार काही मोठी गोष्ट नाहीये. बघू राहुल बॉलिंग टाकतो. राहुल गोलंदाज काय करतात आपल्या संघासाठी. ज्या प्रकारे कोणतरी इथे प्रतिनिधी आपल्याला बसायचं. फर्स्ट इनिंग मध्ये गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला भेटलं त्याचप्रमाणे त्यांनी 24 चेंडू 26 धावांचे लक्ष्य फक्त. बघू पहिले षटक घेऊन येत आहे आपल्या संघासाठी. 24 चेंडू आणि 25 धावांचे लक्ष्य सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 25 धावांचे लक्ष्य सामना जिंकण्यासाठी. बघू फलंदाज इकडे बस पुढे बस आपण. पहिले षटक घेऊनच आपल्या संघासाठी संघाचे गोलंदाज. बघू आपल्या संघासाठी काय करतात. जेवढे तुम्ही फलंदाजीमध्ये दाखवले तेवढं गोलंदाजी दाखवायला लागेल तेव्हा तुम्हाला सामना जिंकण्यात येईल. पहिला चेंडू आपल्या संघासाठी डावखरे गोलंदाज. बघू पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव घेण्यामध्ये सफल राहतील. संघाची धावसंख्येमध्ये वाढ 1. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी संघाचे गोलंदाज पुढे मारण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. हे लगा षटकार. डावखरे गोलंदाज तेवढी चांगली फलंदाजी बघायला भेटते. एक धाव घेण्यामध्ये सफल. अतिशय चतुराईची फलंदाजी करताना दिसते आपल्याला संघाचे फलंदाज. राहुल यांनी आम्हाला तर षटकार तर दाखवलं नाही पण तुम्ही विकेट घ्या एखादी. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी चांगला असा टोलवला परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल राहतील. संघाच्या धाव संख्येमध्ये एक धावांनी वाढ. 9 रन झालेले आहेत 5 बॉल मध्ये. चांगली अशी फलंदाजी आणि गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला. पुढचा चेंडू डावकर फलंदाज मारण्याचा प्रयत्न. चांगली अशी यशस्वी पंचांचा बादचा इशारा. आत्महत्या खेळबाद. संदेश गुजर. बघूया बॉलर मंदार आपल्या संघासाठी काय करतात. अल्पेश अल्लट. रन खूप वाचवायचे कांबळे. आणि हा टाकलेला आहे हातात कैलाश बॉल. पाने. एक डॉट बॉल सर्वांनी ज्यांची नाव घेतले ते सर्वांनी या गोलंदाजी ठिकाणी आपल्या संघासाठी व्यासपीठावर विराजमान व्हायचे. या ठिकाणी उपस्थित थोडी चेंडू राहायचे. घेऊन मंदार. आणि हा पुन्हा विकेट होता पण काही यांची चांगली अशी फिल्डिंगची गोलंदाजी थोडासा आपल्याला प्रॉब्लेम दिसतोय. मंदार गायकवाड यांच्या 2 बॉल 9 माध्यमातून बघायला रन. भेटते. मंदारने 2 डॉट काढलेले आहेत. कट टू कट मॅच. अटीतटीचा सामना. आणि हा 1 रन चोरलेला आहे. हॅलो अशीच फलंदाजी करायची आहे. जास्त कमी रनात आपल्या चेसला 24-25 रन जिंकायला हवेत. 10 रन झालेले आहेत. पुढचा चेंडू आणि हा मस्त गोलंदाज मंदार आपल्या संघासाठी खूप छान गोलंदाजी करताय. 24 चेंडू छान गोलंदाजी करताय मंदार आपल्या संघासाठी. त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आतापर्यंत. आणि हा फुलटॉस टाकलाय. फुलटॉस आणि नो बॉल दिसतोय. सन्माननीय सुरजदादा पाटील लाईन अंपायरने नो बॉल दिलाय. 2 रन. युवांचे 2 रन धावून काढले आणि 1 नोचा. 3 रन. हार्दिक स्वागत. नो प्लस 2 सन्मान चिन्ह देऊन 3 रन मिळालेले आहेत. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतात आहे. मंदार चांगली गोलंदाजी करत होता आपल्या संघासाठी पण थोडासा एक नोन एक कुठे घेऊन घालतो बघा. पुन्हा एकच रन साठी 1 रन मिळालेला आहे. 14 रन झाले. 5 बॉल 14. मंदारने खूप टाईट गोलंदाजी केलेली आहे आणि आपल्या संघासाठी चांगलं काम करत आहे. आपल्या संघासाठी चांगली अशी फलंदाजी गोलंदाजी बघायला 1 भेटते रन. आपल्याला. 22चा 1 रन मिळालेला आहे. ओव्हर समाप्त. 15 रन झालेले आहेत. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या झालेली आहे 15.
10 रन पाहिजे जिंकायला 10. 12 चेंडू आणि 10 धावांचे लक्ष्य. 12 चेंडू 10 धावा. कल्प सिटी बॉईज आणि पलवेलकर मंटाना यांचा टॉस उडवायचा आहे. तर दोन्ही कर्णधार यांनी कृपया माईकशी संपर्क साधावा. लवकरात लवकर टॉस उडवून घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 12 चेंडू 10 धावांचे स्टेजच्या लक्ष्य. बाजूला व्हायचं. टॉस चालू आहे स्टेजच्या वर. जुना बॉल नाही. बॉल दिलेला आहे. टॉस उडवण्यात येत आहे. आता पुढचा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल राहतील फलंदाज. अक्षय गोलंदाज. चांगली अशी फलंदाजी आणि गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी काय करतात, पण इथे हा त्रिफळाचीत झालेला आहे. फलंदाज बाद. पंचांचा निर्णय. पंच तजबेर पंच प्रथमेश पाटील यांचा त्रिफळाचीत झालाय फलंदाज. चांगली चेंडू मध्ये 4 धावांचे लक्ष्य संघाला सामना जिंकण्यासाठी आपल्याला बघायला भेटते. आजपर्यंत जेवढे सामने झाले त्याच्यामध्ये हा अतिशय रोखठोकचा सामना बघायला भेटतो आपल्याला. 6 चेंडू 4 धावा संघाला सामना जिंकण्यासाठी. जेवढी चांगली फलंदाजी बघायला भेटली तेवढी चांगली गोलंदाजी आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बघायला भेटली. 6 चेंडू आणि 4 धावांचे लक्ष्य सामना जिंकण्यासाठी. बघू चांगली बॉलिंग टाकली, पण त्यांनी 9 मध्ये थोडीशी वाट लावलेली आहे सोडण्यासाठी. तिसरं षटक चांगलं टाकलेलं आहे. सहा चेंडू 4 धावा संघाला सामना जिंकण्यासाठी. बघू पहिला चेंडू आपल्या संघासाठी. संघाचे गोलंदाज फिरकी गोलंदाजी मारण्याचा प्रयत्न. एक धाव करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेत आली संघाला. अतिशय असा एक धाव चोरलेली आहे. रोमांचक सामना बघायला भेटतो आपल्याला. एक धाव घेतलेली आहे. 5 बॉल 3 रन. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू डॉट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा धावशीच करण्याचा प्रयत्न. खेळाडू पंच निर्णय कळवा. एक धाव घेण्यामध्ये सफल फलंदाज. 3 बॉल मध्ये 2 अटीतटीचा सामना चालू आहे. 3 बॉल 2 चेंडू. 3 चेंडू आणि 2 धावांचे लक्ष्य सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 2 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यामध्ये सफल राहतील फलंदाज. 2 चेंडू 1 धावा. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी 2 चेंडू आणि 1 धावा. 2 बॉल डॉट गेले तर विकेट आहे. बघू आपल्या संघासाठी संघ काय करतात. मंदार गायकवाड हे कान मंत्र देताना आपल्या गोलंदाजाला. 2 चेंडू 1 धावा. अंपायर लक्ष द्यायचं. फिल्डिंग मध्ये बदल चालू आहे. अतिशय रोमांचक असा सामना. 2 चेंडू 1 धावा. बघू पुढचा चेंडू संघासाठी मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा चौकार. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे आभार. डीजे प्लीज.
मंदिरा मैदानात